नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डिवाटो अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे. तर यस मित्रांनो, तुमच्या जे काही रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन आहे 2025ची त्या एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग तुमचे स्टार्ट झालेले आहेत आणि त्याबद्दलचा सर्क्युलर देखील आपल्या वेबसाईटवर किंवा युनिव्हर्सिटीकडून पब्लिश झालेले आहे. सो या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की तुमच्या या ठिकाणी कोणत्या वेबसाईटवर फॉर्म फिल करायचा आहे, सोबतच कोणते कोणते इम्पॉर्टंट डेट्स आहेत आणि लेट फीस काय आहे, या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हा फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ नंबर 1 आहे. यामध्ये आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहेत आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग तुम्हाला आपल्या लॅपटॉपवर करून दाखवणार आहे. सो मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे डिवाटो युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात हे सर्क्युलर तुमचे 17 तारखेला पब्लिश झालेले आहे आणि हे तुमचे सर्क्युलर जे आहे हे एक्झाम फॉर्म फिलिंग रिलेटेड आहे. ज्या एक्झामची आपण वाट पाहत होतो, तर या ठिकाणी पाहू शकतात तुमची एक्झामिनेशन जी होणार आहे ती तुमची अकॅडमिक कॅलेंडरनुसार देखील होऊ शकते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की तुमचे जे काही सब्जेक्ट या ठिकाणी मेन्शन केला आहे, रेग्युलर समर सेमिस्टर एक्झामिनेशन 2025 म्हणजे जी तुमची आता होणार आहे जूनमध्ये, त्या सेमिस्टरचे जे काही तुमचे रेग्युलर एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग आहे ती फॉर्म फिलिंग त्यांनी या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे. सो या शॉर्ट पॅरेग्राफमध्ये आपण पाहू शकतात, द स्टुडंट ऑफ बीटेक सेमिस्टर 2, 4, 6 आणि 8 म्हणजे मित्रांनो जे तुमचे आता सेमिस्टर करंटली सुरू आहे त्या सेमिस्टरचे या ठिकाणी फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन 2025 एक्झाम फॉर्म फिलिंग रिप्रेझेंटेटिव्ह स्टुडंट लॉग इन युझिंग न्यू MIS पोर्टल म्हणजे या ठिकाणी जे काही तुमचं MIS पोर्टल न्यू आहे त्या पोर्टलवर तुम्हाला या ठिकाणी हे फॉर्म फिल करायचे आहेत. या पोर्टलची लिंकसुद्धा या ठिकाणी दिली आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या पोर्टलची लिंक देणार आहेत. सो त्यासोबतच मित्रांनो, या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी त्यांनी जे काही फॉर्म फिलिंग स्टार्ट केलेले आहेत ते त्यांचे न्यू ERP पोर्टलवर स्टार्ट झालेले आहेत. सो ERP पोर्टलवर रिमेडियल एक्झामिनेशनच्या वेळेस कसा फॉर्म फिलिंगला प्रॉब्लेम आलेला आहे हे आपल्याला माहीत आहे आणि शिवाय या ठिकाणी आजपासून तुमची फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे, तरीसुद्धा अजूनही लॉग इनला या ठिकाणी फॉर्म ॲक्टिव्ह झालेला नाही. सो मित्रांनो, आपण या ठिकाणी पुढे वेबसाईट पाहणारच आहोत. त्यापूर्वी आपण इम्पॉर्टंट डेट्स आणि शेड्यूल आणि फीज याबद्दल चर्चा करूयात. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहू शकतात, एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग ही ॲक्टिव्हिटी आहे आणि 18/6/2025 म्हणजे आजपासून तुमचे या ठिकाणी फॉर्म फिलिंग डेट सुरू झालेली आहे. सोबतच याची फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट आहे ती 24/6/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिल करणे अनिवार्य आहे. त्यानंतर फॉर्म फिल जर तुम्ही नाही केला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतात हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी जर 24/6/2025 पर्यंत तुम्ही एक्झामिनेशन फॉर्म फिल केला तर तुमची जी काही फीज आहे एक्झाम फॉर्म फीस ती तुम्हाला 1,000 रुपये एवढी फीस रेग्युलर एक्झामिनेशनसाठी लागेल. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जे आपण सप्लिमेंटरी एक्झामिनेशनला भरत असतो की एका पेपरला 300 रुपये, तर या ठिकाणी तसं नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला जेवढे सब्जेक्ट रेग्युलरला असतील त्या सर्वांची फीस तुम्हाला या ठिकाणी 1,000 रुपये एवढी असणार आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी समजा आता या ठिकाणी एक नवीन त्यांनी ॲड केलेलं आहे म्हणजे पॅनल टीचर. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, एक्झाम फॉर्म फिलिंग विथ पॅनल्टी फॉर आफ्टर ड्यू डेट म्हणजे ड्यू डेट नंतर म्हणजे कोणती, तर येईल 24 तारीख तुम्हाला दिसत आहे. यानंतर तुम्ही जर काही फॉर्म फिल केला तर तुमची या ठिकाणी ड्यू डेट आहे. त्यानंतर फॉर्म फिल केल्यानंतर किंवा रॉंग एक्झाम फॉर्म फिल जर तुम्ही केला तर त्या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी फॉर्म फिल नंतर करता येणार आहे. बट त्यासाठी क्रायटेरिया काय आहे, तर तो फॉर्म फिलिंग तुमचे स्टार्ट होणार आहे 25 तारखेपासून आणि 25 म्हणजे काय, तर 24 नंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी पॅनल्टी फीस सुद्धा फॉर्म फिल सुरू होईल. त्यानंतर या ठिकाणी पॅनल्टी कशा प्रकारे असते, तर 1,000 रुपये तुमची रेग्युलर एक्झाम फॉर्म फी आणि त्यानंतर लेट फीस जी आहे ती तुमची 2,000 रुपये एवढी तुम्हाला टोटल फीस जी पेड करायची आहे एका फॉर्मसाठी ती 3,000 रुपये एवढी फीस तुम्हाला लेट फीससाठी पेड करावी लागू शकते. सो याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म फिल करायचा आहे. बट फॉर्म फिल करण्याच्या अगोदर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की जे तुमचं MIS पोर्टल आहे न्यू,
जे स्टुडंट लॉग इन आहे त्या स्टुडंट लॉग इनला या ठिकाणी फॉर्म फिलिंग अजूनही ॲक्टिव्ह झालेली नाही आहे. आजची डेट आहे 18/6/2025. मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे 18 तारखेला आणि या ठिकाणी अजूनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ॲक्टिव्ह दिसत नाही आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी हे जे फॉर्म आहेत हे कधी ॲक्टिव्ह होतील, ते जसे ॲक्टिव्ह झाले तसे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईलच नक्की. सो या ठिकाणी मित्रांनो अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांच्या की या फॉर्मला कोण कोण एलिजिबल आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी जे विद्यार्थी या ठिकाणी रेग्युलर सेमिस्टरला आहेत, सो रेग्युलर सेमिस्टरचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत. सोबतच भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी कॅरी ऑनमधून ॲडमिशन घेतलेले आहे, तर कॅरी ऑनला एक त्यांनी रूल असा लावलेला आहे DYT युनिव्हर्सिटीकडून. आपण कॅरी ऑनचा व्हिडिओ पाहू शकतात, आपल्या चॅनलला दिलेला आहे. सर त्या ठिकाणी असं म्हणण्यात आलं होतं की या ठिकाणी जे काही समर सेमिस्टरची एक्झाम होईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना 5व्या सेमिस्टरची एक्झाम प्लस 6व्या सेमिस्टरची एक्झाम ही एकत्र द्यावी लागेल आणि रेग्युलर फॉर्म फिलिंगसोबत ते फॉर्मसुद्धा फिल करावे लागतील. सो त्याबद्दल देखील या ठिकाणी युनिव्हर्सिटीने अजूनही आपल्याला अपडेट दिलेली नाही आहे. सोबत या ठिकाणी अजून एक क्वेश्चन असा आहे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना की फर्स्ट इयरचा अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही आहे, तर आम्ही फॉर्म फिलिंग कशी करावी, म्हणजे करावी की नाही, फॉर्म फिल करावा की नाही, या संबंधित सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला नाही आहे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी, तर त्या विद्यार्थी हे रेग्युलरचे फॉर्म जे आहेत ते फिल करू शकतात. कारण मित्रांनो, या ठिकाणी जो काही तुमच्या पुढच्या वर्गात जाण्याचा क्रायटेरिया असतो तो तुमच्या फर्स्ट सेमिस्टर अँड सेकंड सेमिस्टर म्हणून तुमचा डिसाईड होत असतो. सो तुम्हाला फर्स्ट इयरला जर तुमचे बॅक जरी राहिले तरी तुम्हाला सेकंड सेमिस्टरला ती एक्झाम द्यावी लागणार आहे पुन्हा. तो तुम्हाला सेकंड सेमिस्टरचा रेग्युलर एक्झामिनेशन फॉर्म फिल करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे फ्री आहेत. सो तुम्ही सेकंड सेमिस्टरचा एक्झामिनेशन फॉर्म फिलसुद्धा करू शकतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सर्क्युलर तुम्हाला कॉलेजकडून आलेलं असेल, जर नसेल आलेलं तर कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा. सोबतच अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे काय मित्रांनो, तर फायनल इयरच्या पोरांचा सुद्धा मला या ठिकाणी क्वेश्चन आहे की फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी NPTEL एक्झाम दिलेली असेल, बरोबर. तर NPTEL एक्झाम दिली असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिल करायचा का रेग्युलरचा, तर या संबंधित सुद्धा आपण बोलूयात की ज्या विद्यार्थ्यांनी NPTEL एक्झाम दिली असेल आणि त्यामध्ये ते पास झाले असतील तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे. कारण हा तुमचा रेग्युलर एक्झाम फॉर्म फिलिंग आहे. या ठिकाणी तुम्ही जरी NPTELमध्ये पास झालेले असलात तरी त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्ससाठी किंवा मार्कशीट जी तुमची येत असते त्या मार्कशीटवर तुमचे जे आहेत ते प्रिंट येतात विषय, आणि ते विषय तुम्ही जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी ॲब्सेंट वगैरे असणार तर ते विषय त्या ठिकाणी कन्सिडर केले जातील. सो अशा पद्धतीने NPTELचा सुद्धा रूल असतो, त्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण या ठिकाणी जे काही फायनल सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 8व्या सेमिस्टरचा फॉर्म फिल करायचा आहे. सो आय थिंक तुम्हाला हा प्रॉब्लेम जो आहे, सर्व प्रकारचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आता आपण एकदा वेबसाईटकडे वळूयात. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी न्यू MIS पोर्टलवर लॉग इन केलेलं दिसत असेल. आता या ठिकाणी लॉग इन ID पासवर्ड वगैरे काय काय प्रश्न असतील ते तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करू शकतात. या ठिकाणी डायरेक्टली आपण 3 डॉटवर आल्यानंतर या ठिकाणी एक्झाम फॉर्मवर जसंही क्लिक केलं तर तसंही या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की 7व्या सेमिस्टरचा एक्झाम फॉर्म फिलिंग तुम्हाला दाखवत आहे, जो तुम्ही ऑलरेडी मागच्या सेमिस्टरला पेड केलेला आहे. आणि 8th सेमिस्टरचा एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग अजून ॲक्टिव्ह झालेली नाही आहे. आणि आजची जी डेट आहे ती म्हणजे तुमची एक्झाम फॉर्म फिलिंगची डेट जेव्हा आज फॉर्म तुमचे स्टार्ट होणार आहेत 18 तारखेला, ती डेट आज आहे. सो आता आपल्याला वाट पाहायची आहे की कधीपर्यंत हे ऑप्शन तुमचे इनेबल होतील, आणि इनेबल झाल्यानंतर लगेचच मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या लॅपटॉपवर मी एक्झाम फॉर्म फिलिंगचा लाईव्ह व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारचे डाऊट क्लिअर झाले असतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये का बनवला, तर पार्ट 1 मध्ये तुमचे जेवढे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स आपल्याला क्लिअर करायचे होते सर्व, तर ते आपण निश्चितच क्लिअर केलेले आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. अशाच प्रकारचे DYT रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट फॉर्म फिलिंगसाठी, एक्झाम टाइम टेबलसाठी आपल्या चॅनल DYT अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.